नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना, वृद्ध पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजना व इतर सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहिती आहे की श्रावणबाळ निराधार योजना तसेच राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांचे अनुदान वाटपाची जी आहे तर ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि याची माहिती आपण सर्वात आधी तुम्हाला काल व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली होती। आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण इथे तुम्हाला दररोज नवनवीन माहिती जी आहे तर ती देत असतो। तर बघा, मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते अद्याप आलेले नव्हते अशा लाभार्थ्यांना आता अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये वृद्ध असतील, त्यानंतर विधवा महिला असेल, त्यानंतर राहिलेल्या इतर लाभार्थ्यांना, खास करून ज्या लाभार्थ्यांचे अनुदान रुपये 1500 आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता सुरू झालेली आहे आणि काल दुपारी 12:30 आसपास ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानंतर जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे। परंतु त्यामध्ये देखील बरेच लाभार्थी होते ज्यांनी सायंकाळी फोन करून मेसेजच्याद्वारे विचारलेले होते की सर अनुदान आलेले नाही। तर अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो, आज देखील तुमच्या अकाउंटमध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे। ठीक आहे, काही कार्यालयांना काल सुट्टी होती। आज तुम्हाला राहिलेले अनुदान जे आहे, काही ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांना पैसे जमा झालेले नसतील तर आज होईल। असे जे काही छोटे मोठे इश्यूज आहेत तर ते आज पूर्ण होणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नका। पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला अनुदान आलेले नाही असेल किंवा इतर काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की आपल्याला व्हॉट्सॲपच्याद्वारे विचारू शकता। त्यासाठी आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9423393761 94 23 39 37 61 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता। आता आपण जाणून घेणार आहोत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे। चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न। तर बघा, आजचा पहिला प्रश्न प्रीती कामडे यांचा आहे। ते विचारतात, सर मला मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले नाही आहेत आणि त्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे SAS पोर्टलवरती। त्यांचं जे आहे नाव, रजिस्ट्रेशन जे काही आहे तर त्याचे डिटेल्स जे आहे तर ते इथे शो होत आहेत। तर त्यामध्ये समथिंग विथ रॉंग असा एक ऑप्शन आलेला आहे। त्यांचं नाव कुठे व्हेरीफाय झालं, किती तारखेला झालं, ह्या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे, परंतु लास्टमध्ये पोर्टलवरती समथिंग विथ रॉंग असा एरर आलेला आहे, तर त्यांना पैसे देखील आलेले नाहीत। बघा, त्यानुसार जर बघायला गेलं तर तुमचा आधार ऑथेंटिकेशन व्हेरीफाय आहे आणि तुम्हाला पेमेंट देखील कशाद्वारे करायचं ते देखील दिलेलं आहे, परंतु तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही अद्याप। तर यामध्ये बघा, कुठेतरी एक स्टेप कुठली तरी राहिलेली आहे। म्हणजे कधीकधी काय होतं की सिस्टममध्ये पण प्रॉब्लेम येतं, असं नाही की आपल्याकडनंच चुका होतात, कधीकधी सिस्टम पण काही गोष्टी एक्सेप्ट करत नाही। त्यामुळे मला वाटतं तुमच्या तालुक्यामध्येच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल, कारण त्यांनी डिटेल एकदा हे करून रिफ्रेश केले किंवा मग परत डिटेल्स भरले पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती तर हा इश्यू सुटू शकतो। त्यामुळे हा एक काहीतरी छोटासा बग्ज आहे। त्यामुळे काहीतरी जे आहे तर ते म्हणजे असं होऊ शकतं की तुमचे डिटेल्स तुम्ही बरोबर दिलेले आहे, सर्व बरोबर आहे, परंतु एखाद्याकडून ज्या डेस्कवरून व्हेरीफाय होतं तिकडूनच स्वतः डिटेल चेंज झालेले आहे आणि नंतर व्हेरीफाय झालेले आहेत, असं काहीतरी झालेलं आहे का? म्हणजे काहीतरी छोटीशी चूक आहे जी झालेली आहे किंवा मग तांत्रिक काहीतरी चूक झालेली आहे। तर तुमचे डिटेल्स जर रिफ्रेश वगैरे करता आले आणि अशा पद्धतीने काहीतरी केलं तर याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल। आपण यावर आणखी अभ्यास करून जे आहेत आणखी असा इश्यू कुणाला येतो आहे का ते बघून तुम्हाला पुढे माहिती प्रोव्हाइड करूया। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। एक प्रश्न महत्त्वाचा आहे। तेजस्विनी रायबोले असं त्यांच्या प्रोफाईलचं नाव आहे आणि जे लाभार्थी आहेत तर त्यांचं नाव सुहास देवीदास रायबोले, सुहास यांचा प्रश्न आहे। तर ते आपल्याला विचारतात, जिल्हा अमरावती, तालुका दर्यापूर 2 महिन्याचे अनुदान आलेले नाही आणि त्यांची योजना दिव्यांग योजना आहेत। तर बघा, तुम्ही जे डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत ते तर ठीकच आहे, म्हणजे बरोबर आहे, तुमचं डिसेबिलिटी, UDID
योग्य आहे. आता तुम्हाला अनुदान 2 महिन्याचे का आले नाही, तर तुमचे बाकीचे डिटेल्स ओके आहेत का? आता या आधीचे जे लाभार्थी होते तर त्यांचं आधार ऑथेंटिकेशन किंवा मग बाकीचे डिटेल्स ओके आहेत, त्यांनी जसं स्क्रीनशॉट पाठवला तर तुमचे बाकीचे डिटेल्स ओके आहेत का हे जरा एकदा चेक करा. कारण आता दिव्यांग लाभार्थ्यांना ज्यांच्याकडे ऑनलाईन कार्ड नाही अशा देखील लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत. ठीक आहे, काहीच लाभार्थी, खूप कमी लाभार्थी राहिलेले होते ज्यांना पैसे आलेले नाहीत. ठीक आहे, आणि जर नसेल आले तर आज यायला पाहिजे, कारण काल देखील काही लाभार्थ्यांना म्हणजे खूपच कमी दिव्यांगांना पैसे आलेले आहेत, कारण याआधीच 2दा दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे. ठीक आहे, तुम्ही जर एकापेक्षा अनेक खाते असतील तर खाते चेक करा, किंवा मग DBT तुम्ही जर थंब लावून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर DBT चेंज होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या काही घटना आहेत का या देखील तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. बाकी तुमचं डिसॅबिलिटी आणि UDID हे जे आहे तर ते योग्य आहेत. तुम्ही जे पाठवलेलं आहेत तर ते तुमचं परमानंट डिसॅबिलिटी आहे आणि त्यामध्ये काहीही अडचण नाही. ठीक आहे, चला आजचा पुढील प्रश्न दैवत असं त्यांचं नाव आहे. ते विचारतात, आय नीड युअर हेल्प सर. ओके, त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलेलं आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की UDID किंवा डिसॅबिलिटी काढण्याची लास्ट तारीख काय आहे. तर याआधी आपण या विषयावर सविस्तर व्हिडिओ जो आहे तर तो बनवलेला होता. 31 ऑक्टोंबर 2026पर्यंत 30 ऑक्टोंबर 2026पर्यंत तुम्हाला हे काढणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये हे काढणं अपेक्षित आहे. ठीक आहे, लास्ट डेटची वाट बघू नका. तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट्स लवकरात लवकर काढायचं असतं, कारण या गोष्टीची तारीख, आपण जर एखाद्या गोष्टीची लास्ट तारीख बघत राहिलो तर आपलं काम कधी कधी थांबून जातं. त्यामुळे कारण प्रत्येक वेळ सारखी नसते, प्रत्येक वेळेला प्रत्येक एम्प्लॉई किंवा प्रत्येक गोष्ट उपलब्ध होईल अशा पद्धतीने जे आहे तर ते घटना घडत नाही. बऱ्याचदा दिव्यांगांसोबत किंवा इतर लाभार्थ्यांसोबत कमी जास्त इकडे तिकडे होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही वाट बघू नका लास्ट तारखेची. ओके, चला पुढील जो प्रश्न आहे तो नागपूरवरून रमेश यांचा आहे. ते विचारतात, म्हणजे प्रश्न त्यांनी लॉंग विचारला आहे, मी शॉर्टमध्ये इथे हे करतो की त्यांचं म्हणणं आहे की मला या महिन्यामध्ये आता जे पैसे आलेले होते तेव्हा त्यांना 5,000 रुपये आलेले आहेत. तर त्यांच्या मते हे पैसे कोणत्या महिन्याचे, म्हणजे कुठल्या 2 महिन्याचे आणि एका महिन्याचे त्यांना पैसे यायचे, म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यापैकी त्यांना 5,000 रुपये आत्ता आलेले आहेत. तर बघा, हे जे तुम्हाला अनुदान आलेले आहे तर ते एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे अनुदान आहेत आणि मार्चचे पैसे तुम्हाला आलेले नाही आहेत. तर ते कधी मिळतील असं तुम्ही विचारत आहात. तर मार्चचे पैसे हे सामाजिक न्याय विभागाकडे जेव्हा योजना होती किंवा त्यांच्याकडून जे काम होतं तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला पैसे आलेले नाही आहे. आता जर तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट केलं नसेल किंवा मग काहीही न करता तुम्हाला हे पैसे आले तर खूपच तुमचं अभिनंदन. पण जर तुमचं काम काही राहिलेलं असेल तर ते करणे अपेक्षित आहे. ठीक आहे, कारण बरेच लाभार्थी दिव्यांग, म्हणजे जे आपल्या दिव्यांग कॅटेगरीतले आहेत असे बरेच लाभार्थी आहेत ज्यांनी काहीही नाही केलेलं आहे आणि त्यांना पैसे आलेले आहेत. पण पुढे 100% येत राहील असे अजिबात तुम्ही ग्राह्य धरू नका, कारण तुमचे काही ना काही बाकी आहे, त्यामुळे आधीचे पैसे थांबलेले आहेत. तर मग या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आशा करतो रमेशजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. ओके, चला पुढील प्रश्न दिग्रस तालुका येथून अरविंद गावंडे यांचा आहे. ते आपल्याला विचारतात, सर माझी पत्नी 60% दिव्यांग असून तिचे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये पूर्ण दिलेले आहे, तरी देखील जे आहे तर ते मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्याचे पेन्शन आलेले नाही. तर ही पेन्शन आता येणार आहे का सर, याबद्दल मार्गदर्शन करा. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो गावंडेजी, तुमच्या पत्नीचे पैसे आलेले नाही आणि तुमचे पैसे आलेले आहेत का, म्हणजे तुम्ही दोघेही दिव्यांग आहात का, हे क्लिअर करणं गरजेचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना जे आहे तर ते यावेळेस फॅमिलीत एकाच व्यक्तीला अनुदान आलेले होते. जेव्हा 13-14 तारखेला जे पैसे आलेले होते, मला एक्झॅक्टली तारीख आठवत नसावी, तर याच महिन्याचे तर ते फक्त एकाच व्यक्तीला आलेले होते. त्यानंतर मात्र 2ही व्यक्तीला पैसे आले. पण असा इश्यू जो आहे तो तुमच्याबरोबरच नाही होता, इतरांबरोबर पण झालेला आहे. आता तुम्ही म्हणताय की सर्व कागदपत्र हे कधी अप्लाय होईल तुम्हाला, जर तुम्ही दोघेही दिव्यांग असाल तर. असं नाही की तुम्ही दोघेही दिव्यांग नसाल तर हे अप्लाय होत नाही. ओके, तर जर कागदपत्र ओके आहे, सर्व आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, काही ना काहीतरी इश्यू असू शकतोच ना. तर तुम्ही एकदा SAS पोर्टलवर काय स्टेटस दाखवत आहे ते एकदा चेक करा.
आणि तुम्ही जर डॉक्युमेंट्स दिलेलेच आहेत तर ते सर्व व्हेरीफाय झाले पाहिजे, कारण वरती जर तुमचा डेटा गेला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि या महिन्यामध्ये तर तुम्हाला मिळणे अपेक्षित होते. कदाचित तुमचा डेटा पोर्टलवर गेलेला नसावा. आपलं हे नाही म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टल नाही, नाहीतर तुम्ही दिव्यांग सहाय्यक म्हणाल. वेगळं जे आपलं पोर्टल आहे, जे SAS पोर्टल आहे संजय गांधीचं, त्यावरती डेटा वगैरे अपलोड न झाल्यामुळे कदाचित ही अडचण येऊ शकते. जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला पैसे येत असेल आणि त्यांना येत नसेल तर हा थोडा कॉमन प्रॉब्लेम आहे. असं बऱ्याच लोकांसोबत झालेलं होतं मे महिन्यामध्ये. पण काही दिवसानंतर जे दुसरं ट्रान्झॅक्शन झालं त्यामध्ये राहिलेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं आहे. तर गावंडेजी काय आहे ते पुन्हा सविस्तर विचारा तुम्ही, नक्कीच तुम्हाला मदत केली जाईल. ओके. तर बघा, असे बरेच प्रश्न आपल्या व्हॉट्सॲपवर येत असतात. कमेंट बॉक्समध्ये पण बरेच प्रश्न येतात. पण आता व्हॉट्सॲपवरची प्रश्न जे आहे तर ते घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे. कारण व्हॉट्सॲपवर आपल्याला सॉर्ट करता येतं की प्रश्न किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमचा प्रश्न व्हॉट्सॲपवर विचारू शकता. 9423393761 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. 9423 37 3923 39 37 61 9423393761 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते विचारा. तिथे देखील तुम्हाला उत्तर मिळेल. योग्य प्रश्न असेल तर तो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल आणि आय होप की आज जे आहे तर ते राहिलेल्या लाभार्थ्यांना अनुदान येणे अपेक्षित आहे. ठीक आहे. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.